शहरं उभी राहत असताना पूल, रस्ते, इमारती उभ्या राहतात. पण काळाच्या ओघात त्यांचं आयुष्य संपतं. विकासाची गती थांबवता येत नाही, हे वास्तव आहे. मात्र विकासाच्या नावाखाली स्मृतींची पायमल्ली होऊ नये, ही जबाबदारी समाजाची आणि प्रशासनाची असते. सोलापूरच्या दमाणी नगर येथील 1922 साली बांधलेला शतकभर जुना रेल्वे पूल पाडला जाणार आहे. ही घटना विकासाच्या प्रक्रियेतील एक टप्पा असला तरी त्या पुलावरील 1922 कोरीव दगडाचा प्रश्न केवळ तांत्रिक किंवा प्रशासकीय राहत नाही. तो थेट शहराच्या सामूहिक स्मरणशक्तीशी जोडलेला आहे. इतिहासाचे अभ्यासक वारंवार सांगतात की लिखित साधनांइतकेच भौतिक पुरावेही महत्त्वाचे असतात. ब्रिटिशकालीन पायाभूत सुविधा, रेल्वेचा विस्तार, औद्योगिक शहर म्हणून सोलापूरची वाटचाल या साऱ्यांचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेला हा दगड म्हणजे एक प्राथमिक ऐतिहासिक स्रोत आहे. अशा साधनांचे जतन केल्यास इतिहास केवळ पुस्तकातून वाचला जात नाही, तर अनुभवता येतो. पुरातत्व आणि इतिहास संशोधनात स्पर्श करता येणारा पुरावा हा अभ्यासाचा केंद्रबिंदू मानला जातो, असे अनेक संशोधक स्पष्ट करतात. या पार्श्वभूमीवर गिरीकर्णिका फाउंडेशनने घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरतो. पूल पाडला जाणार, पण त्यातील ऐतिहासिक दगड नष्ट होऊ नये, ही भूमिका दूरदृष्टीची आहे. हा दगड पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात जतन केल्यास तो केवळ सजावटीची वस्तू ठरणार नाही, तर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा संदर्भ बनेल. इतिहास, समाजशास्त्र, पुरातत्वशास्त्र आणि वारसा संवर्धन या विषयांचे विद्यार्थी प्रत्यक्ष पुरावा पाहून प्रश्न विचारू शकतील, संशोधनाची दिशा ठरवू शकतील. संशोधकांच्या मते अशा वस्तू विद्यापीठ परिसरात उपलब्ध असणे म्हणजे माहिती निर्मितीच्या प्रक्रियेला चालना देणे होय. शहराचा विकास आणि वारशाचे जतन हे परस्पर विरोधी नसून परस्पर पूरक आहेत, हा संदेश यातून अधोरेखित होतो. कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी या विषयावर तातडीची कार्यवाही करण्याची दर्शवलेली तयारी स्वागतार्ह आहे. हा दगड सोलापूरकरांसाठी केवळ दगड नाही, तो पिढ्यानपिढ्या सांगितल्या गेलेल्या कथा, प्रवास, बदलते शहर आणि काळाची साक्ष जपणारा घटक आहे. तो जतन करणे म्हणजे भूतकाळात अडकून राहणे नाही, तर भविष्याला ओळख देणे आहे. म्हणूनच हा उपक्रम वाजवीच नव्हे, तर उल्लेखनीय आणि अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो.